बातमी ठाण्यात नाही, ठाण्यातल्या ब्रह्मांड परिसरामध्ये सदनिकेचा काही भाग कोसळलेला आहे आणि ही घटना समोर आल्यानंतर या दुर्घटनेत 2 जणांना किरकोळ दुखापत झाल्याचंही कळत आहे। सुरक्षेच्या दृष्टीने 3 सदनिका तात्पुरत्या स्वरूपात रिकाम्या करण्यात आलेल्या आहेत। पहाटे 2:48 ही घटना घडली अशी माहिती मिळते। रामचंद्र नगर चाळीमध्ये अंदाजे 25 वर्ष जुन्या सदनिका आहेत, त्याचा काही भाग कोसळलाय तर खाली जमिनीचा भाग सुद्धा खचलेला पाहायला मिळतोय। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि प्रभाग समितीचं पथक हे घटनास्थळी दाखल झालं। या दुर्घटनेत सुरेश गायकवाड आणि वैशाली गायकवाड या दोघांच्या पायाला मुका मार लागलाय। मात्र अचानक सदनिकेचा भाग कोसळल्यानं या परिसरामध्ये अर्थातच आता पाहणी केली जाणार आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची, कारण एनडीटीव्ही मराठीच्या पाठपुराव्यानंतर आता मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला वेग आलाय। महामार्गाच्या कामाचा सतत आढावा घेऊ नका, तर प्रत्यक्ष काम पूर्ण करा असे आदेशच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले। तर सध्या कोलेटी, संगमेश्वर, निवळी, लांजा या उड्डाणपुलांचं काम हे 31 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। माणगाव बाह्यवळण मार्गामध्ये रेल्वे पुलाची तुळई टाकण्यासाठी 20 ऑगस्ट पासून कोकण रेल्वेवरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मुंबई गोवा महामार्ग अद्याप पूर्ण होत नसल्यानं कोकणवासियांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे। या पार्श्वभूमीवरच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्राधिकरणांची बैठक घेऊन हा महामार्ग गणेशोत्सवाआधीच सुकर करा अशा स्वरूपाचे आदेश दिले।